नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, मी दिगंबर शिंदे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून एक जी.आर. इथं निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो जी.आर. कर्ज माफीशी संबंधित आहे. तर त्या जी.आर.ची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ तुम्ही पाहात आणि या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथं भेटून जाईल. मित्रांनो, या ठिकाणी हा जो जी.आर. आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत अशा आशयाचा जी.आर. 28 फेब्रुवारी 2024 इथं निर्गमित करण्यात आला. इथे या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे जे पीक कर्ज आहे ते पीक कर्ज माफ करण्यासाठीचा हा मित्रांनो शासन निर्णय आहे. आणि त्यासाठी सन 2023-24च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे 379.99 लाख इतका निधी या पीक कर्ज माफीसाठी मित्रांनो मंजूर करण्यात आलेला आहे. हा जो शासन निर्णय आहे, सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आणि या वेबसाईटवरती जाऊन, या संकेतस्थळावरती जाऊन हा सदरचा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आजच KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.